जसं शिराळ्यामध्ये आपण विजय खेचून आणला, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आपण आता वाटेगाव जिल्हा परिषदमध्ये पण आहात. काय वाटतं इकडे चित्र, सध्याची परिस्थिती काय आहे? वाटेगावमध्ये अण्णाभाऊंचा आशीर्वाद आम्ही घेतलेलाच आहे ना. अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या असणारी जी जमीन आहे, बापूच्या तलावाच्या बाजूची असणारी जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे खात्याच्या नावावर असणारी जमीन आम्ही वर्ग करून दिली. म्हणजे आपण बोलत नाही, आपण कृती करतोय. तिथं या माध्यमातून वर्ग करून आता थोडे दिवसामध्ये एक अत्यंत भव्यदिव्य अशा पद्धतीचं स्मारक आपण तिथं उभा करण्याच्या संदर्भातला आपला जो मनोदय आहे तो आपण अंतिम स्वरूपात घेऊन जातोय. त्यामुळं आम्ही तुम्हाला आजही सांगतो की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक शिराळ्यामध्ये जे होऊ घातलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक इकडं होऊ घातलेलं आहे. आता आम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून, आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आम्ही सगळ्या मंडळींनी प्रयत्न करून, सम्राट बाबा असतील, आपल्या असणारे सर्वांचेच दैवत शिक्षण क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी केलेलं जे कार्य आहे त्याची नोंद व्हावी म्हणून आपण आयतोडी बुद्रुकमध्ये त्यांचं स्मारक करण्याच्या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. पांडू मास्तरांचं स्मारक आपण येडेनेपाणीमध्ये केलेलं आहे. देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी सुद्धा जमीन आता वर्ग झालेली आहे. थोडे दिवसामध्ये त्यांच्या असणारा जो निधी आहे तो निधीसुद्धा देऊन ते का स्मारकसुद्धा कार्यान्वित होणार आहे. आणि हे करून आपल्या असणाऱ्या मतदारसंघातला जो आमचा उत्तर भाग आहे, दक्षिण भाग आहे, आमचा जो पश्चिम भाग आहे, त्यासाठी आपले असणारे 14,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली यावं म्हणून देवाभाऊंच्या मागं आम्ही साकडं ठेवलं, विनंती केली. पेठच्या सभेमध्ये त्यांच्याकडनं तशा आणाभाका घेतल्या, कामेरीच्या सभेमध्ये त्यांच्याकडनं तसं जाहीर वक्तव्य त्यांनी केलं. आणि आज त्यांनी 2.34 TMC पाणी आपल्या असणाऱ्या डोंगर कड्याकापाऱ्यामध्ये विसावलेल्या असणाऱ्या शिराळा तालुक्यातल्या लोकांसाठी त्यांनी सिंचनासाठी पाणी राखीव ठेवलेलं आहे. वाकुर्डे बुद्रुकचा भाग 2 आहे, त्यातनं आता तुमच्या ह्या असणाऱ्या वाड्यावागळ्यामधनं सुद्धा पाणी वाहणार आहे. अगदी कापूसखेडमधून पुढं कराडपर्यंत पाणी जाईल. 15,000 हेक्टर क्षेत्र तिथनं आपण ओलिताखाली करतोय. त्यामुळं हे तसं बघितलं तर काम कुणी केलेलं आहे हा प्रश्न खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी आणखीन अन्य असणारे जे पक्ष आहेत त्यांना तुम्ही जनतेनं विचारायला पाहिजे. आज लाडकी बहीण घ्या, त्या माध्यमातून आपल्या शाश्वत निधी आमच्या असणाऱ्या माता भगिनींना येतोय. आमचे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना 7.5 HP जे वीज बिल आहेत ते माफ झालेलं आहे. आमचे जे शेतकरी बंधू आहेत त्यांना किसान सन्मानच्या माध्यमातून निधी मिळतोय. तो सोडून आपल्या नमो सन्मानचा निधी मिळतोय. ते सोडून आमच्या असणाऱ्या महिला माता भगिनी आहेत, त्यांच्या मुली आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी असणारा सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाचा खर्च जो आहे तो सरकारनं स्वतः उचलायचा निर्णय घेतलेला आहे. कितीतरी तुम्हाला उदाहरणं मी सांगू शकेन की त्या माध्यमातून व्यक्ती केंद्रित कामं आपल्या सरकारनं केलेली आहेत. आज आमचे दलित बांधव असतील, दलित बांधवांच्या मुलींना जर उद्याच्या काळामध्ये जर उच्च शिक्षण घ्यायला जर बाहेर परदेशी जायचं असेल, PhD करायचं असेल तर बार्टी असेल, RT असेल, सारथी असेल, या सर्व असणाऱ्या यंत्रणेच्या माध्यमातून आज आमचा तरुण आहे सौरभ यानं माझ्या माहितीप्रमाणे RTच्या माध्यमातून 100-500 सहकाऱ्यांची नोंदणी केलेली असेल PhDसाठी. त्यामुळे हे कशा माध्यमातून होते, हे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली, शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एक अत्यंत विचार करणारं आणि सामान्य माणसाचे हात बळकट करणारं हे सरकार आहे. त्या सरकारच्या माध्यमातून